नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत। तर आजचा टॉपिक आहे भारतातील सर्वप्रथम व शेवटचे। तर या टॉपिकवरती आपण आज प्रश्न पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा पहिला प्रश्न काय आहे मग, तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? स्वातंत्र्य आधीचे पाहणार आहोत आपण आधी। तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉरेन हेस्टिंग्स हे होते। भारताचे पहिले गव्हर्नर जनरल हे वॉरेन हेस्टिंग्स हे होते। पुढचा प्रश्न, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर आपण सर्वप्रथम आणि शेवटचे पाहणार आहोत, तर त्याप्रमाणेच प्रश्न असतील। तर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग होता। आपला पुढचा पॉईंट आहे, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग होता, स्वातंत्र्य आधीचा। तर अजून कुठला पॉईंट आहे? तर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल सुद्धा लॉर्ड कॅनिंगच होता। लक्षात ठेवा, हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे आहेत। पुढचा पॉईंट आहे आपला, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते मग? तर पहिले होते लॉर्ड कॅनिंग आणि शेवटचे कोण होते मग? लॉर्ड माउंटबॅटन हे होते भारताचे शेवटचे व्हाईसरॉय, लॉर्ड माउंटबॅटन। मित्रांनो, इथे कन्फ्युजन होणारे पॉईंट आहेत। मित्रांनो, बिलकुल कन्फ्युजन होऊ देऊ नका। परीक्षेमध्ये हे प्रश्न बऱ्याचदा आलेले आहेत, तर परत एकदा आपण रिव्हिजन करूयात। भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर वॉरेन हेस्टिंग्स होते आणि शेवटचे होते लॉर्ड कॅनिंग। आणि भारताचा पहिले व्हाईसरॉय कोण होते मग? भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर लॉर्ड कॅनिंग होता आणि भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते लॉर्ड माउंटबॅटन। पुढचा पॉईंट पाहूयात। मित्रांनो, आता आपण स्वातंत्र्यानंतरचे पाहूयात। त्यातला पहिला पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन होते। ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न आला तर कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन। आणि स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटनच होते। लक्षात घ्या, दोन्हीही कोण स्वातंत्र्यानंतरचे पहिले आणि शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते लॉर्ड माउंटबॅटन। पुढचा पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते मग? तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालाचारी हे होते। पुढचा पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालाचारी हेच होते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल। आणि स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल हे सी राजगोपालाचारी हेच होते, लक्षात ठेवा। पुढचा पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। पुढचा पॉईंट, स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते। आणि पहिले राष्ट्रपती कोण होते मग? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। पुढचा पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते। नेक्स्ट पॉईंट, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? तर सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान होते। नेक्स्ट पॉईंट आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत? तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत श्रीमती इंदिरा गांधी। पुढचा पॉईंट आहे आपला, स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? तर जॉन मथाई हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री होते। नेक्स्ट पॉईंट आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री होते। पुढचा पॉईंट आहे आपला, भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होत्या? तर आपल्या भारतातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या सरोजिनी नायडू। भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर सुचेता कृपलानी या होत्या। उत्तर प्रदेश राज्याच्या या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी। भारताचा पहिला अंतराळवीर कोण? तर राकेश शर्मा हे आपल्या भारताचे पहिले अंतराळवीर आहेत, राकेश शर्मा। नेक्स्ट पॉईंट, भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळ वीरांगणा कोण? तर कल्पना चावला। आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळ वीरांगणा कोण आहेत? तर कल्पना चावला आहेत। पुढचा प्रश्न,
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत? तर श्रीमती प्रतिभाताई पाटील या आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. नेक्स्ट पॉईंट काय आहे? नेपाळ संसदेत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? तर नेपाळ संसदेमध्ये भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत? तर नरेंद्र मोदी आहेत. पुढचा पॉईंट आहे आपला, नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय कोण आहेत? त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता असे कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर आहेत. तर त्यांना गीतांजलीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता, तर ते आपल्या भारतातील पहिले विजेते आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, नोबेल विजेत्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? तर मदर तेरेसा आहेत. नेक्स्ट पॉईंट, भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला कोण? तर इंदिरा गांधी. तर मित्रांनो, या आपल्या भारतातील पहिल्या महिला आहेत की त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. तर अशा कोण आहेत? तर इंदिरा गांधी आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, भारतातील पहिला मुघल सम्राट कोण? तर बाबर हा आपला भारतातील पहिला मुघल सम्राट आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न काय आहे मग? भारतातील शेवटचा मुघल सम्राट कोण आहे? तर बहादूर शाह जफर दुसरा हा आपला भारतातील शेवटचा मुघल सम्राट आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. परीक्षेमध्ये हे प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात आलेले आहेत, तर व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला कुठलाही डाऊट असेल किंवा अजूनसुद्धा कन्फ्युजन असेल तर परत एकदा व्हिडिओ पहा. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि रिव्हिजनसुद्धा मी यामध्ये घेतलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचे पॉईंट लक्षात आलेच असतील. अजून एक महत्त्वाचा पॉईंट की तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल मित्रांनो, तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.